इतिहासकार कॅथरीन बटलर ब्राउन यांच्या डिड औरंगजेब बॅन म्युझिक या लेखामध्ये औरंगजेबाच्या बुरहानपूर भेटीचा उल्लेख आहे। तेव्हा तो आपल्या मावशीला किंवा नातेवाईकांना भेटण्यासाठी गेला होता। तिथे त्याची नजर हिराबाई झैनाबादी महाल या सुंदर गायिका आणि नृत्यांगनावर पडली। ती झाडावरून आंबे तोडत असताना औरंगजेबाने तिला पाहिले आणि पहिल्या नजरेतच तिच्या प्रेमात पडला। औरंगजेब तिच्या प्रेमात इतका बुडाला की आयुष्यभर दारू न पिण्याची आपली कठोर शपथ तोडण्यासही तयार झाला। एकदा त्याने दारूचा घोट घेण्याचा प्रयत्न केला, पण हिराबाईनेच त्याला रोखले। दुर्दैवाने ही प्रेम कहाणी फार काळ टिकली नाही। अवघ्या 1 वर्षातच हिराबाईचे निधन झाले। तिचे दफन औरंगाबाद येथे झाले आणि ही भावनिक कथा संपुष्टात आली। मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा। भारतीय इतिहासात एक मोठा किंतु नेहमीच चर्चेत राहिला आहे। जर कट्टर धार्मिक प्रतिमेचा औरंगजेब याऐवजी उदारमतवादी आणि सुसंस्कृत दारा शिकोह मुघल सम्राट झाला असता तर काय झाले असते? ऑड्री ट्रुश्के यांच्या मते दारा शिकोहकडे मुघल साम्राज्य सांभाळण्याची आवश्यक राजकीय क्षमता आणि चातुर्य नव्हते। वडिलांचे म्हणजेच शहाजहानचे पूर्ण पाठबळ असूनही त्याला औरंगजेबाच्या कुशल राजकारणाचा आणि युद्धनीतीचा सामना करता आला नाही। 1658 मध्ये औरंगजेब आणि त्याचा लहान भाऊ मुराद यांनी आग्रा किल्ल्याला वेढा घातला। शहाजहान किल्ल्याच्या आत बंदिस्त होता। औरंगजेबाने पाणी पुरवठा तोडला, ज्यामुळे काही दिवसांतच शहाजहानने किल्ल्याचे दरवाजे उघडले आणि स्वतःला औरंगजेबाच्या ताब्यात दिले। त्यावेळी शहाजहानने साम्राज्य 5 भागांत विभागण्याचा प्रस्ताव मांडला। 4 भावांना 4 हिस्से आणि उरलेला हिस्सा औरंगजेबाच्या मोठ्या मुलगा महम्मद सुलतान याला देण्याचा विचार। औरंगजेबाने हा प्रस्ताव ठामपणे नाकारला। 1659 मध्ये त्याने दारा शिकोहला पकडून दिल्लीत आणले। नंतर दारा आणि त्याचा 14 वर्षांचा मुलगा सिपीर शिकोह यांना खरूज झालेल्या हत्तीच्या पाठीवर बांधून दिल्लीच्या रस्त्यांवरून अपमानास्पद रीतीने फिरवले गेले। इटालियन प्रवासी इतिहासकार निकोलाव मानुची यांनी स्टोरियाडो मोगोरमध्ये नमूद केले आहे की औरंगजेबाने दारा शिकोहला विचारले, तुझं मत बदललं तर काय करशील? त्यावर दाराने उपहासाने उत्तर दिले, मी तुझ्या शरीराचे 4 तुकडे करून दिल्लीच्या 4 मुख्य दरवाज्यांवर लटकावेन। व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राइब करा आणि लाईक करा आणि कमेंट करा।